हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका आमच्या लाडक्या नाईकबाई या मालिकेच्या आजच्या मंगळवार 25 ऑगस्टच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये नाईकबाईंवर अत्याचारांची मालिका सुरूच आहे. बंड्या तिचा छळ करतोय आणि बिचारा नाईकबाई छळ सहन करताय. आजच्या एपिसोडमध्ये बंड्याने मनाच्या पर्समधून 1,000 रुपये चोरले. मनाने त्यांना ही चोरी करताना पाहिलं आणि मग नाईकबाईंना जाऊन सांगितलं. नाईकबाईने बंड्याला जाब विचारला, तुम्ही मनाच्या पर्समधून 1,000 रुपये का घेतले? आणि मग बंड्याने चोर तर चोर वर शिरजोर ही म्हण सार्थ ठरवण्यासाठी चक्क नाईकबाईंनाच घराबाहेर हकलून दिलं आणि आता एक रात्र घराबाहेर राहायचं अशी शिक्षा सुनावली. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच जयंतीचे आईवडील नाईकबाईंना जयंतीची काळजी घ्यायला सांगतात आणि आपल्या घरी निघून जातात. नाईकबाईंना टेन्शन आलेलं असतं आणि इकडे मार्तंड कमिनीच्या रूममध्ये येतो. त्याला दिसतं की कमिनी मस्त निवांत झोपली आहे. त्यामुळे मार्तंड विचार करतो, येथे मला टेन्शन आलंय आणि ही बाई निवांत झोपली आहे, जाऊ द्या मी सुद्धा माझ्या कामावर जातो असा विचार करून मार्तंड तेथून निघून जातो. मार्तंड बाहेर येतो आणि म्हणतो, सासूबाई मी जातोय ड्युटीवर, कमिनी झोपली आहे. तर नाईकबाई म्हणतात, मी तिला उठवते ना. मार्तंड म्हणतो, काही गरज नाही आहे, मी संध्याकाळी जेवायलाच येतो. नाईकबाई म्हणतात, ठीक आहे. आणि मार्तंड तेथून निघून जातो. मार्तंड गेल्यानंतर नाईकबाई आपली बाकीची कामं उरकण्यासाठी घरामध्ये जात असतात. तेवढ्यात नानी बाहेर येते आणि विचारते, ए शारदा, तुला व्याह्यांसमोर एवढं नमतं घ्यायची काय गरज होती? आपली मुलाची बाजू आहे, तू त्यांना ओरडलं पाहिजे होतं. नाईकबाई म्हणतात, पण चूक आपल्या मुलाची होती ना, हे विसरून कसं चालेल? तर नानी चिडून म्हणते, माझ्या नातवाची काही चूक नव्हती, तू त्यांच्यापुढे नमतं घ्यायला नको होतं, त्यामुळे माझ्या बोलण्याचा काही प्रभाव पडला नाही. तेवढ्यात बंड्या तेथे येतो आणि म्हणतो, नानी एकदम बरोबर बोलतेस तू, सगळ्यांसमोर नमतं घेण्याची घाणेरडी सवय लागली आहे तिला. मी असतो ना तर मी त्याला चांगलाच धडा शिकवला असता. नाईकबाई म्हणतात, अहो पण मी तुम्हाला बोलवायला आले होते ना, तुम्हीच नाही आला. तर बंड्या सांगतो, ते मला महत्त्वाचं काम होतं ना म्हणून मी नाही आलो, नाहीतर माझ्या रागावर ताबा नाही आहे, दौंड ठेवून दिले असतं त्याला, मग त्याला समजलं असतं म्हणून नाही आलो. तर नानी म्हणते, जाऊ दे रे, या शारदाशी बोलून काही फायदा नाही आहे. गाढवापुढे वाचली गीता आणि कालचा गोंधळ बरा होता असंही हिचं. बंड्याला सुद्धा असंच वाटतं. तेवढ्यात रजनी तेथे येते आणि म्हणते, शारदा ऊन खूप वाढलंय, जा वाण्याच्या दुकानातून एवढं सामान घेऊन ये, मी नाही जाणार. आणि नाईकबाई लगेच तयार होतात, म्हणतात ठीक आहे मी जाते. नाईकबाई हे सामान आणायला निघून जातात आणि मग भल्या दुपारी उन्हामध्ये ते वाण्याच्या दुकानात पोहोचतात. तेथे गेल्यावर हा वाणी अतिशय चांगल्या पद्धतीने नाईकबाईंचं स्वागत करतो, त्यांच्याशी प्रेमाने बोलतो. घरामध्ये शून्य किंमत असणाऱ्या नाईकबाईंना अख्ख्या गावात खूप मान आहे. नाईकबाई म्हणतात, ते आमच्या यांनी यादी दिली असेल तेवढं सामान घेतलंय का? 2 दिवस झाले वाट पाहत होते पण डिलिव्हरी झालीच नाही. तर हा दुकानदार सांगतो, नाईकबाई माफ करा, पण जो माणूस डिलिव्हरी करतो ना तो नाही आहे, म्हणजे मी आज स्वतःच संध्याकाळी येणार होतो, पण तुम्ही चालात. नाईकबाई म्हणतात, ठीक आहे तुम्ही द्या माझ्याकडे, मी सामान घेऊन जातो. हा दुकानदार नाईकबाईंकडे सामानाची पिशवी देतो आणि नाईकबाई तेथून जात असतात. तेवढ्यात हा दुकानदार नाईकबाईंना थांबवतो आणि सांगतो, नाईकबाई सामानाचे पैसे नाही मिळाले. नाईकबाई विचारतं, असं कसं? यांच्याकडे माझ्या वहिनींनी 1,500 रुपये दिले होते. तर बंड्या सांगतो, हो खरं आहे तुमचं, पण पैसे मला नाही मिळाले, मला फक्त सामानाची पिशवी मिळाली. हे ऐकून नाईकबाईंना मोठा धक्काच बसतो आणि नाईकबाई म्हणतात, असं कसं झालं? तर हा दुकानदार सांगतो, तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी नंतर पैसे घेईल, तुम्ही नंतर पाठवून द्या, आता तुम्ही सामान घेऊन जा. नाईकबाई म्हणतात, ठीक आहे मी पैसे पाठवते. नाईकबाई हे इतकं जड ओझं घेऊन दुकानाबाहेर पडतात. तर हा दुकानदार लगेच त्यांना थांबवतो आणि म्हणतो, नाईकबाई सायकल कुठे आहे? नाईकबाई सांगतात, सायकलची चेन तुटली आहे, म्हणजे चेन रिपेअर करायला सुद्धा नाईकबाईंकडे काही पैसे वगैरे नाही आहे. दुकानदार म्हणतो, अहो मग मी घरी पोहोचवतो. नाईकबाई म्हणतात, काही नाही घर जवळच आहे, मी जाते घेऊन. दुकानदार म्हणतो, ठीक आहे. आणि मग नाईकबाई त्यांची पायपीट सुरू करतात. दुपारचं ऊन असतं, इतकं ओझं नाईकबाईंना त्रास होत असतो, पण कष्ट सोसल्याशिवाय या मानवी देहाचा काय फायदा असा विचार करणाऱ्या नाईकबाई या भर उन्हात घाम पुसत पुसत हे एवढं जड ओझं आपल्या घराकडे घेऊन जात असतात.
आणि तेवढ्यात लाडबाईंची गाडी नाईकबाईंच्या मागून येते आणि त्यांना क्रॉस करून जाते. लाडबाईला दिसतं की या नाईकबाई आहेत आणि एवढं जास्त ओझं घेऊन चालल्या आहेत. लाडबाई लगेच गाडी थांबवायला सांगतात आणि नाईकबाईंसाठी दरवाजा उघडून म्हणतात, नाईकबाई चला सोडते मी तुम्हाला. नाईकबाई म्हणतात, नाही नाही काही गरज नाही आहे, माझं घर इथे जवळच आहे. लाडबाई म्हणतात, अहो कसलं जवळ, किती लांब घर आहे, एवढं ओझं आहे तुमच्याकडे, चला बसा बरं गाडीत. नाईकबाई नाही नाही म्हणतात, पण लाडबाई हो हो म्हणतात आणि नाईकबाईंना गाडीत बसवतातच. नाईकबाई गाडीत बसतात आणि मग लाडबाई विचारतात, तुम्ही एवढं सामान का घेऊन चालल्या, तुमच्या मिस्टरांना सांगायचं ना. तर नाईकबाई सांगतात, ते महत्त्वाच्या कामासाठी गेले होते. लाडबाईंना समजतं यांचा बिनकामाचा नवरा कसला कामाला जातोय. मग 2 मिनिटं लाडबाई काही विचारत नाही आणि नाईकबाईंना विचारतात, नाईकबाई तुमच्या सुनेचा व्हिडिओ पाहिला, त्यानंतरचा सुद्धा व्हिडिओ पाहिला, त्यांनी जसं सांगितलंय तशी ती मस्करीच होती का. नाईकबाई सांगतात, हो मस्करीच होती. तर लाडबाई म्हणतात, आपण बायका आहे ना खूप साध्या भोळ्या असतो, नवरे आपल्या नाकाखाली काय करतात ना कधी काही कळतसुद्धा नाही, त्यामुळे तुमच्या सुनेला सांगा की तुमच्या मुलावर लक्ष ठेवायला. नाईकबाई हो म्हणतात. आणि इकडे बंड्या त्याच्या मित्राशी बोलत असतो आणि विचारतो, आज बसायचं का, ठीक आहे बसू ना, काही टेन्शन नाही आहे. तेवढ्यात नानी तेथे येते आणि विचारते, ए बंड्या कुठं बसायचं म्हणतोय. बंड्या घाबरून म्हणतो, नानी तो माझा मित्र आहे ना सचा, त्याची आजी गेली ना तर तेथे बसायचं म्हणतोय मी. हे ऐकून नानी म्हणते, अरे बापरे लक्ष्मी गेली का. बंड्या म्हणतो, नाही नाही ती आजी नाही, त्याची लांबची कोणती तरी आजी आहे, म्हणून जाऊन बसायचं म्हणतोय. नानी विचारते, मी येऊ का. बंड्या म्हणतो, नाही नाही तू कशाला, तू थांब घरी, मीच जातो. आणि तेवढ्यात नानीची नजर घराबाहेर जाते. नानीला दिसतं की नाईकबाई एका भल्या मोठ्या गाडीतून खाली उतरताय. हे पाहून नानीला आश्चर्य वाटतं. नानी बंड्याला सुद्धा सांगते. बंड्या सुद्धा बाहेर पाहतो आणि ही शारदा एवढ्या मोठ्या गाडीतून खाली उतरली आहे यावर त्याचाही विश्वास बसत नाही. नाईकबाई लाडबाईंना म्हणतात, चला घरी चहा प्यायला. पण लाडबाई सांगतात, मला महत्त्वाचं काम आहे, आता नाही जमणार, मी जेव्हा घराचे कागदपत्र घेऊन येईल ना तेव्हा येईल. नाईकबाई हो म्हणतात. दरवाजा लावून घेतात, पण त्यांच्या साडीचा पदर अडकतो. बंड्या आणि ही नानी सगळं पाहत असते. नाईकबाई पुन्हा दरवाजा उघडायला सांगतात. लाडबाई दरवाजा उघडते आणि नाईकबाई तेथून निघून जातात. लाडबाई मनातल्या मनात म्हणते, नाईकबाई आत्ता तर फक्त तुमचा साडीचा पदर अडकलाय, यानंतर संपूर्ण तुम्हाला अडकून घेणार आणि मग हळूहळू तुमचं घरसुद्धा ताब्यात घेणार, तुम्ही पाहतच राहा. असा विचार करून ही लाडबाई हसते आणि तिची गाडी तेथून निघून जाते. नाईकबाई घरात येतात तर नानी आणि बंड्या तेथे उभेच असतात जाब विचारायला. आणि हे दोघे नाईकबाईंना जाब विचारतात, कोणाची गाडी होती ती, कोणाच्या गाडीतून खाली उतरलीस तू. नाईकबाई सांगतात, अहो लाडबाईंची गाडी होती. हे ऐकून या दोघांना आश्चर्य वाटतं. नानी विचारते, मग त्यांना घरी चहा पाण्याला का नाही बोलवलं. नाईकबाई सांगतात, हो मी विचारलं होतं, पण त्यांना महत्त्वाचं काम होतं, त्या म्हणाल्या की नंतर जेव्हा घराची कागदपत्र द्यायला येईल तेव्हा येईल. तर नानी आणि बंड्या म्हणतात, खोटं बोलते ही, हिला पाहुण्यांची सरबत्ती करायला नको म्हणून खोटं बोलतीये. तर नाईकबाई म्हणतात, तुम्हाला खोटं वाटत असेल तर तुम्ही त्यांना फोन करून विचारा, पण असं काही खरं खोटं करायचं म्हटल्यावर हे दोघे हे आम्हाला काही गरज नाही असं म्हणून नाईकबाईंनाच दोष देतात. आणि मग हे दोघे नाईकबाईंना आदेश देतात, जा आमच्यासाठी चहा बनव. म्हणजे आता एवढे बाहेरून सामान घेऊन आली तरी चहा बनवायचं काम सुद्धा नाईकबाईंच्या डोक्यावरच. हे दोघे गेल्यावर नाईकबाई या रजनीचं सामान द्यायला तिच्या घरी येतात आणि रजनीला म्हणतात की वाण्याचे 1580 रुपये झाले. तरी रजनी म्हणते, हो मग 1500 रुपये मी हेमंत भाऊजींकडे दिलेत आणि 80 रुपये तू तुझे दे, ती काही जास्त मोठी रक्कम नाही. हे ऐकून नाईकबाईंना मोठा धक्काच बसतो. बंड्याला 1500 दिले म्हणजे 1500 अक्कल खात्यात गेले हे नाईकबाईंना माहीत असतं. आणि आता हे 1500 सुद्धा आपल्याच डोक्यावर पडले. आता त्या दुकानदाराचे पैसे कसे द्यायचे हाच प्रश्न नाईकबाईंना पडतो. आणि इकडे मना नाईकबाईंच्या मुलांची ट्युशन घेत असते आणि सगळ्या मुलांना सांगते की आज तुमच्या बाई नाही, तर तुम्ही जो काही अभ्यास केलाय तोच घरी जाऊन रिपीट करा आणि आता सुखरूप घरी जा, शांतपणे जा, हळूहळू जा. सगळे मुलं हो म्हणतात, आपापल्या बॅगा भरतात आणि घरी जायला निघतात. आणि इकडे बंड्याला आकड्याची एक इनसाईड गोष्ट समजते आणि आकडा लावला तर पैसे 3 पट होणार हे त्याला समजतं. त्यामुळे बंड्या भलताच खुश असतो आणि म्हणतो, आकडा लावायचा म्हटल्यावर कमीत कमी माझ्याकडे 3000 रुपये तर पाहिजेत. इकडे नाईकबाई घरातील किचनमध्ये येतात तर सगळ्यांनी जेवण करून ताटं तशीच डायनिंग टेबलवर ठेवून दिलेली असतात.
नाईकबाईंना खूप वाईट वाटतं. यांना एवढ्या वेळेस सांगितलंय की ताटं बेसिनमध्ये टाका, तरीसुद्धा ऐकत नाही. असं म्हणून नाईकबाई सगळी ताटं उचलतात आणि बेसिनमध्ये टाकतात. इकडे बंड्या त्याच्याकडे असलेले पैसे मोजतो, तर त्याच्याकडे 2,000 रुपये असतात. त्या रजनीने दिलेले 1,500 आणि नाईकबाईंचे चोरलेले 500. बंड्या म्हणतो, आकडा जिंकायचा असेल तर कमीत कमी 3,000 रुपये लागतील. आता 1,000 रुपयांचं काय करू? नानीकडे मागू का? नको नको, नानीला खूप मोठं कारण द्यावं लागेल. मग कोणाकडे पैसे घेऊ हाच प्रश्न बंड्याला पडतो. पैशांची व्यवस्था कुठून होईल हा विचार करत करत बंड्या हा रूम बाहेर येतो. आणि इकडे मना तिच्या रूममध्ये अभ्यास करत असते आणि विचार करते की आई आता घरी आली असेल. तिला डॉक्टरांकडे घेऊन जाते. तिच्या हाताला भाजलंय त्यावर मलमपट्टी करते आणि घरात तेल नाहीये ते सुद्धा घेऊन येते. कमीत कमी 1,000 रुपये लागतील असा विचार करून ती तिची पर्स उघडते आणि तिच्या पर्समध्ये 1,000 रुपये असतात. मना हे पैसे मोजत असते आणि त्याच वेळेस बंड्याची नजर मना आणि तिच्या पैशांवर पडते. म्हणजे बुरी नजर लागलीये, आता पैसे गायब होणार यात शंका नाही. आणि बंड्या या पैशांकडे पाहून खूप खुश होतो. मना विचार करते 1,000 रुपयात काम होऊन जाईल. ती पर्समध्ये पैसे ठेवते, पर्स जागेवर ठेवते आणि पाणी आणायला किचनमध्ये निघून जाते. तेवढ्यात बंड्या ही संधी साधतो, मनाच्या रूममध्ये शिरतो आणि तिची पर्स उघडतो. या पर्समध्ये 1,000 रुपये असतात. 1,000 रुपये पाहून बंड्या खूप खुश होतो आणि रूम बाहेर येतो. तेवढ्यात मनासुद्धा रूम बाहेर येते आणि ती बंड्याला रूममध्ये जाताना येताना पाहते. मना लपून बसते. बंड्या पैसे घेऊन तेथून निघून जातो. मना विचार करते, बाबा माझ्या रूममध्ये का आले असतील? ती आपल्या रूममध्ये येते. आले असतील कदाचित असा विचार करून अभ्यासाला बसते. परंतु तिच्या समोरच तिची ती पर्स असते. पर्स उघडी आहे असा संशय तिला येतो आणि ती ही पर्स उघडून पाहते तर तिचे पैसे गायब असतात. माझे पैसे गायब झाले, कुठे गेले? बाबा या रूममध्ये आले होते, याचा अर्थ त्यांनीच माझे पैसे चोरले हे मनाला समजतं आणि मना रडू लागते. इकडे बंड्या मात्र भलताच खुश असतो आणि विचार करतो, आकडा लावण्यासाठी पैसे जमले, आता 3,000चे तिप्पट होणार आणि एकदा का माझे पैसे मला मिळाले मग या मायलिकीच्या तोंडावर पैसे फेकून मारतो त्यांचे असा विचार करून बंड्या देवाला विनंती करतो की आज तरी आकडा लागू दे. इकडे नाईकबाई किचनमध्ये चहा बनवत असतात. तेवढ्यात मना रडत रडत तेथे येते. नाईकबाई विचारतात काय झालं? तर मना त्यांना सांगते, बाबांनी माझ्या पर्समधून 1,000 रुपये चोरले. नाईकबाईंना मोठा धक्काच बसतो आणि नाईकबाई विचारतात, अगं असतील ना, तुझ्या बाबांनी कशाहून चोरले? तर मना सांगते, मी त्यांना माझ्या रूममधून येताना पाहिलं, त्यांनीच पैसे चोरले आहेत. आई आत्ताच्या आत्ता जा आणि त्यांना जा विचार, त्यांनी असं का केलं, ते असे का करतात? नाईकबाई म्हणतात, मना शांत हो, उगाचच काही बोलू नको. त्यांना असं आपण डायरेक्ट नाही विचारू शकत, वेळ आल्यावर मी विचारेल. मना म्हणते, अगं आपण ते असं का करतात? तर नाईकबाई मनाला समजावून सांगतात, तू ये ना पर्समध्ये पैसे ठेवत जाऊ नको, अशा ठिकाणी ठेवत जा जेथे सापडणार नाही. हे ऐकून मनाला मोठा धक्काच बसतो. मना विचारते, म्हणजे याचा अर्थ तुझे सुद्धा पैसे त्यांनी चोरले आहेत ना? नाईकबाई म्हणतात, मना असं बोलू नये. तर मना चिडून म्हणते, अगं हे आपल्या मेहनतीचे पैसे आहेत ना आणि ते पैसे चोरताय, तुला काही वाटत नाही का? मी तुझ्या हाताला मलमपट्टी करायला घेऊन जाणार होते, तेल आणणार होते त्या पैशातून आणि तेच पैसे त्यांनी चोरले. नाईकबाई सांगतात, अगं हे पा खपली आली, आता कशाला मलमपट्टी, डॉक्टरला पैसे वाया घालवायचे आणि तेलाचा उपाय आहे माझ्याकडे, तू नको टेन्शन घेऊ. मना म्हणते, आई ठीक आहे, पण असं पैसे चोरणं चुकीचं आहे ना, तू त्यांना जाब विचार ना. तर नाईकबाई म्हणतात, असं नाही करू शकत मी, नाहीतर ते घर डोक्यावर घेतील, तुला माहिती आहे. आणि तू थांब, तू टेन्शन घेऊ नको, शांत हो. हा चहा रजनी काकू आणि नानीला नेऊन दे. मना म्हणते ठीक आहे. ती आपले डोळे पुसते आणि चहा नेऊन द्यायला जाते. परंतु नाईकबाईंना हे बिलकुल आवडत नाही की बंड्याने चक्क मनाचे पैसे सुद्धा चोरले आहेत. आणि इकडे नानी आणि रजनी हॉलमध्ये बसूनच, अगं बाई देते की नाही चहा, लवकर दे असं ओरडत असते. मना त्यांना चहा आणून देते. मनाने चहा आणून दिल्यानंतर सुद्धा नानी तिला प्रश्न विचारते, तुझी आई का कुठे आसामला चहा आणायला गेली होती का? एवढा वेळ लागलाय. एक नंबरची गोगलगाय गोगलगाय. घरची कामं सांगितली की मास्तरीनबाई गोगलगाय होते आणि रजनी म्हणते गोगलगायन पोटात पाय. नानी हसू लागते. मनाला खूप राग येतो, पण ती काही न बोलता रूममध्ये जाणार. इतक्यात या दोघी म्हणतात, छी 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 छी, काय पानसट चहा बनवलाय, अरररररर. हे ऐकून मनाला खूप राग येतो. रजनी म्हणते,
हटकून करते ही, जाणून बुजून करते आपल्याला त्रास द्यायला. मना रागारागाने मागे येते आणि म्हणते, नाही आवडलाय ना, दे दे, पानसट चहा परत दे, मी पिते. नानी म्हणते, राहू दे आता, पिते मी. म्हणजे या दोघींची नाटकं सुरू असतात. आणि ही नानी म्हणते, तू हे सगळं काय करते ना, मला चांगलंच ठाऊक आहे. मना गप्प बसते. तेवढ्यात एक रिक्षावाला तेथे येतो आणि म्हणतो, ओ नानी चला ना, धंद्याचा वेळ वाया जातोय. नानी म्हणते, ए मेल्या, चहा तर पिऊ दे, थांब येते 2 मिनिटात. आणि मना म्हणते, नानी आता जातीये ना तर सुखात जा बरं. नानी म्हणते, तू नको मला सांगू काय करायचंय. रजनी म्हणते, नानी तुम्ही चाललाय ना तर मला सुद्धा तुमच्याबरोबर घेऊन जा, मला शॉपिंग करायला जायचंय. नानी तोंड वाकडं करून म्हणते, ठीक आहे चल. आणि ही रजनी आपली पर्स आणायला मध्ये जाते. मना हे सगळे चहाचे भांडे वगैरे घेऊन जात असते. नानी तिला सांगते, घराकडे लक्ष ठेव, दार लावून घे. आणि नानी रजनीबरोबर तेथून निघून जाते. इकडे हा बंड्या 3,000 रुपये आकड्यावर लावायला सांगतो. नाईकबाई हे सगळं ऐकतात. नाईकबाई रूममध्ये येतात आणि बंड्याला चहा देतात. बंड्या चहा घेतो. बंड्या हे पैसे मोजत असतो ते नाईकबाईंनी पाहिलेलं असतं. बंड्या लगेच पैसे लपून खिशात ठेवतो आणि चहा घेतो. तो चहा पित असतो तर नाईकबाई म्हणतात, मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. बंड्या विचारतो, बोल काय बोलायचं आहे ते. तर नाईकबाई त्याला जाब विचारतात, तुम्ही मनाच्या रूममधून तिच्या पर्समधून 1,000 रुपये चोरलेत का. हे ऐकून बंड्याला खूप राग येतो आणि तो नाईकबाईंकडे रागारागाने पाहतो. आता नाईकबाईंना माहिती आहे की बंड्या 1 नंबरचा चोरट्या आहे आणि त्याला कितीही विचारलं तरी तो शिरजोरी करणार, मुजोरी करणार आणि मी चोरी केली नाही असंच म्हणणार. पण नाईकबाईंना असं वाटलंय की त्या विचारणार आणि तो सांगणार किंवा सुधारणार. स्वतःच्या हाताने त्यांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतलाय एवढं मात्र नक्की. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, आमच्या लाडक्या नाईकबाई या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. बंड्या हा कधी सुधारणार नाही, नानी कधी सुधारणार नाही, रजनी कधी सुधारणार नाही आणि हे तिघे न सुधारण्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे नाईकबाई कधी सुधारणार नाही. ज्या दिवशी नाईकबाई सुधारेल त्या दिवशी हे सगळे सुतासारखे सरळ होतील. परंतु नाईकबाईने ठरवलंय की मी अन्याय, छळ, अत्याचार सगळं सहन करणार. त्यामुळे हे सगळेजण मिळून तिचा छळ करतात आणि बिचाऱ्या नाईकबाई सगळं गुपचूप सहन करून घेतात. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. कारण नाईकबाईंचा आणखीन मोठा छळ होणार आहे, त्यांना आणखीन मोठा त्रास होणार आहे. आता स्वतःचा छळ होण्याच्या त्या स्वतःच कारणीभूत आहेत यात शंका नाही. फ्रेंड्स, पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की बंड्या हा नाईकबाईंवरच उलटणार आणि नाईकबाईंना म्हणेल, तू माझ्या घरात राहतेस आणि माझ्यावरच आरोप लावतेस की मी चोरी केली आहे. अगं तुला लाज कशी नाही वाटत. चल निघ, आत्ताच्या आत्ता घराबाहेर निघ. मना, कमिनी खूप घाबरतील आणि नाईकबाई म्हणतील, अहो ऐकून घ्या, एवढा धिंगाणा करायची गरज नाहीये, मी तुमची माफी मागते. परंतु बंड्याला स्वतःचं पुरुषत्व सिद्ध करायचं असेल त्यामुळे तो नाईकबाईंवर आरडाओरडा करत असेल आणि म्हणेल, निघ बरं आत्ताच्या आत्ता. पण नाईकबाई काही घराबाहेर जायचे नाही. मग बंड्या नाईकबाईंची दुखरी नस दाबणार आणि चक्क मनाचा हात पकडून म्हणेल, तू नाही जात ना घराबाहेर, आज मी या मनाला घराबाहेर काढतो, रात्रभरी घराबाहेर राहील, मग पाहतो तू कशी नाही सुधरत ते. आणि चक्क बंड्या मनाला घराबाहेर काढतोय हे नाईकबाईंना सहन होणार नाही. नाईकबाई चिडून म्हणतील, थांबा, जाते मी घराबाहेर, जाते. आणि मग बंड्या हा नाईकबाईंना घराबाहेर काढणार आणि त्यांच्या तोंडावर घराचा दरवाजा लावून घेणार. बिचाऱ्या नाईकबाई पावसा पाण्याच्या घराबाहेर असतील आणि आता कुठे जायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न नाईकबाईंसमोर असेल. आता तसं पाहायला गेलं तर अख्खा गाव नाईकबाईंना खूप मानतो. कुणीही नाईकबाईंना आसरा देईल. परंतु नाईकबाई स्वाभिमानी आहेत, फक्त बाहेरच्या जगासाठी, स्वतःसाठी नाही. स्वतःच्या घरात अन्याय, अत्याचार, छळ सगळं काही सहन करून घेतात. नवरा चोरटा आहे, नवरा अत्याचारी आहे, घरगुती हिंसाचार करतो, सहन करून घेतात. सासू खाष्ट आहे, कजाग आहे, सासूरास करते, सहन करून घेतात. मोठी जाऊसुद्धा वाईट आहे, सहन करून घेतात. मुलगा नालायक आहे, सहन करून घेतात. मुलगी वाईट आहे, सहन करून घेतात. सून आळशी आहे, सहन करून घेतात. अशा सहनशील नाईकबाई कोठेच पाहिल्या नाही एवढं मात्र खरं. तर फ्रेंड्स, तुम्हाला ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आमच्या लाडक्या नाईकबाई या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा.
म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.